बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर शहरातून। स्पोर्ट बाईकला मागणी जास्त असल्याने दुचाकी चोरट्यांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला आहे। शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केलेल्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे। 2 अट्टल चोरांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून 14 लाख रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। या दुचाकी धुळे, नंदुरबार, जळगाव, पानसेमल व बडवानी आदी परिसरातून चोरल्या होत्या। अनिल जोबा पावरा राहणार शिंगावे व दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोयदा अशी आरोपींची नावे आहेत। त्यांनी वाघाडी, कुवे, शिंगावे व अर्थे या ठिकाणी चोरी केलेल्या दुचाकी लपवल्या होत्या। न्यायालयाने आरोपींची रवानगी 3 दिवसासाठी पोलीस कोठडीत केली आहे। त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या आदेशान्वये डीबी पथकाचे हवालदार राजेंद्र काकडे, रवींद्र अखडमल, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद अखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, बटू साळुंखे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, विलास कोळी व जितेंद्र अहिराव यांच्या पथकाने केली आहे। शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विक्रमसिंग पुरोहित यांनी आपली स्पोर्ट बाईक चोरी गेल्याची फिर्याद दिली होती। त्या अनुषंगाने तपास सुरू असताना कुवे फाटा येथे काही जण चोरीची बाईक विकत घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली। त्यांनी याबाबत डीबी पथकाला कारवाईबाबत मार्गदर्शन केले। डीबी पथकाने या ठिकाणी सापळा रचला। येथे 2 जणांना पकडून त्यांच्याकडे विचारपूस केली असता हे रॅकेट उघडकीस आले। या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे। स्पोर्ट बाईकच घ्यायच्या, स्पोर्ट बाईकला त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळतं आणि स्पोर्ट बाईकबद्दल तरुण मंडळीमध्ये जास्त उत्साह असल्यामुळे स्पोर्ट बाईकला जास्त महत्त्व दिलं जातं आणि कमी किमतीत हे लोक स्पोर्ट बाईक त्यांना विकत असल्यामुळे स्पोर्ट बाईक चोरी आणि विक्रीलाही त्याला संधी मिळते आणि विक्री ताबडतोब होते, म्हणून स्पोर्ट बाईक चोरण्याकडे यांचा जास्त कल। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा। शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या हातात।